माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आजपासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आहे. खरं म्हणजे या शुभेच्छा आज सकाळीच मी आपल्याला दिलेल्या आहेत, पण प्रत्यक्ष आज आत्ता भेटून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे. गेल्याही वर्षी आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या सुमारास साधारणतः एक आपण अशी आशा व्यक्त केली होती, एक प्रार्थना केली होती की पुढचा गुढीपाडवा जो आहे म्हणजे आजचा, हा कोविड मुक्त वर्षाची सुरुवात करणारा असू दे. मधल्या काळामध्ये तशी परिस्थिती नक्की आपण निर्माण केली होती. त्याचं श्रेय मी आपल्या शासकीय यंत्रणा म्हणजे मग डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस वगैरे, महसूल यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा त्याचं श्रेय देतोय. साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं. मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा याच्यामध्ये नक्की फरक काय झालेला आहे? फरक खूप झालेला आहे. मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकत आलेलो आहोत, त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आणि ही सुरुवात अशी तशी नाही आहे, तर फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे. भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा, तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे. जवळपास 60,212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत. 60,212 म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे. त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली आहे. कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात 1 किंवा 2च होत्या. आज सर्व मिळून जवळपास 523 चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही 523 सुरू केलेत, ते केलेलीच आहेत, पण तरी देखील चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय. कारण सरळ आहे की आता त्या वाढवलेल्या सुविधासुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला तर साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमडून पडेल. आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझं आलेलं आहे. रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. साधारणतः 85,000 करत होतो, ते आता 2.25-2.5 लाखापर्यंत गेलेले आहे. अजूनही वाढवतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे. कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः 2600 होते, 2665, आता 4000च्या आसपास आपण केलेले आहेत. बेड्सची संख्या वाढवलेली आहे. बेड्ससुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते, गेल्या वेळेला साधारणतः 3.25 लाख होते, आता 3.5 लाखाच्या वरती गेलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये सगळे आले, आयसोलेशन बेड्स आले, व्हेंटिलेटरचे आले, साधारणतः मध्यम लक्षणाचे आले, सगळेच. पण आता या सुविधांवरती भार यायला लागलेला आहे. मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण MPSC 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ व्हायला नको म्हणून ह्या परीक्षा आपण पुढे ढकललेल्या आहेत. या परीक्षा आपण पुढे ढकलू शकलो. कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो, पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही. माझे तर म्हणणे लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्णच व्हावंच लागेल. आज चहूबाजूने आपल्यावरती दडपण येते, ऑक्सिजनची कमतरता जाणवते. मी मुद्दामून आपल्याला हे सांगतोय याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न करतो आहे. साहजिकच आहे मतमतांतरही असणारच, पण ही मतमतांतरं किती काळ आपण
चर्चा करत बसायची, चर्चा चर्चा चर्चा, निष्पन्न काहीच नाही. हे आता परवडणारं नाही आहे. कारण हा जो कालावधी आहे, हा जो वेळ आहे, हा एकदा जर का आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही. आणि ही सगळी परिस्थिती आता मी जी तुम्हाला सांगतो आहे, साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं. 1200 मेट्रिक टन. आजच्या घडीला आपण 100% ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी, म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे, प्राणवायू, त्यांच्यासाठी वापरतो 100%. आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला, तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत. म्हणजे किती आपण काठोकाठ आलो ते बघा. बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन आत्ता अपुरा पडायला लागलेला आहे. रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे. रेमडेसिवीरचं सुद्धा मधल्या काळामध्ये मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्यांनी उत्पादन जवळपास कमी केलं किंवा ना थांबवलं. अचानक मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः त्याला, हे त्यांच्या शब्दात जे मला थोडंफार कळतं आहे, समजतं ते मी तुम्हाला सांगतो आहे, की ते औषध मॅच्युअर व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात. आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो. आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे. आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही. जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत. ऑक्सिजनसुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्यासमोर दाखवतो आहे. केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे. एक 4-5 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती मी त्यांना सांगितली. साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे. रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत, धाडसाने तोंड देतो आहोत, हे महत्त्वाचं आहे. काही लपवत नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय, की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा. आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः हा नकाशा बघा. ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेले ते आपल्याला कळेल. विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची, ही किती हजार किलोमीटरवरती आहेत, किती शेकडो किलोमीटरवरती. म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगालमधला आहे, तो 1300 किलोमीटरवरती. म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून, म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत, परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती येणार, किती आणणार, सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे. त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच, पण एक विनंती मी त्यांना करतो आहे, ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितो आहे, की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का. असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. कारण तुम्हाला मी हा नकाशा दाखवला. आपल्याकडनं टँकर जाणार, तिकडनं ते भरणार, त्याच्याकडनं ते आपल्याकडे येणार. कदाचित तिथे जरी टँकर्स मिळाले तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार. पुन्हा इकडे आणून एका वेळेला किती आणणार, आणखीन ऑक्सिजन लागणार. मग रोजची ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार. रोज आपल्याला ऑक्सिजनचा हा पुरवठा लागणार आहे, रोज आपल्याला रेमडेसिवीरचा पुरवठा लागणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून
हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मी स्वतः व्यक्तिगत फोनही करीन आणि पत्रसुद्धा लिहितोय. तर ही एक मागणी आहे. तसंच आणखीन एक दोन मागण्या ज्या मला काही वर्गाने केलेल्या आहेत त्यासुद्धा मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये GSTचा परतावा दाखल करण्याची मुदत असते. ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय की आता हे सगळे संकटातच आहोत आपण. हे संकट ही आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये आपणच यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कारण इतर वेळेला अर्थचक्र चालवणारी हीच लोक आहेत. धंदे राहिले पाहिजेत, रोजीरोटी राहिली पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी GSTचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो आहे. नंतर जसे आपण बघत असतो की भूकंप होतो, काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती तर आपण सगळ्यांनीच मानलेली आहे. पण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही ह्याच्यामध्ये थोडीशी हल्लेली आहे म्हणा किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंबहुना संकटात सापडलेली आहे, अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदतसुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे. याचं कारण असं की ही आपत्ती ही फार विचित्र आहे. याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस ही सापडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा आहे. माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस नाही, आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे. पुन्हा मी त्या लस किती मिळते आणि किती ह्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का नाही, कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकारक शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत, हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी काय केलं, 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला, जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल जनतेला, त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे, मृत्यूदर हा घटलेला आहे. मग त्याच दिशेने, त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल. आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंदावू शकू. म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठीवळून बघताना, तर ह्या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे. रोजची रुग्णसंख्या वाढते आहे, की कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही. एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षीसुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच काय, आपण एकदा हे करून दाखवलेलं आहे. होय, एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे, कोविडवरती नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. मात्र
यावेळीची जी लाट आहे ती लाट आणि जे काही चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली की आरोग्य सुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाळून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच, जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत. आज सुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे. एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य सुविधा आणखीन वाढवतो आहोत. मुंबईत वाढवतोय, विदर्भात वाढवतोय, पुण्यात वाढवतोय, सगळीकडे वाढवतो आहोत. जिथे जिथे जे जे करता येणं शक्य असेल ते ते आपण सगळे मिळून करतो आहोत. मग तिकडे ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, आयसोलेशन बेड्स वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत, क्वारंटाईन वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत. पण हे एकतर्फी झालं. एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून दोन गोष्टी आहेत. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार. डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. आत्ता नवीन जे विद्यार्थी आपले उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत की तुम्ही पण या. त्यांचीसुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत, त्यांनासुद्धा आपल्यासाठी आपल्यासोबत घेणार आहोत. त्याचबरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्हीसुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, लढायला पुढे या, लढण्यासाठी पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, व्यक्ती आहेत, त्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की आता वेळ आलेली आहे, तुम्हीसुद्धा या. जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते ते करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या.